नमस्कार, मी प्राध्यापक मोहन बेटाळकर, मंत्रशास्त्र अभ्यासक. आज आपण या 2 दिवसांनी येणाऱ्या अधिक महिन्याविषयी माहिती बघणार आहोत. अधिक महिना, एक्स्ट्रा महिना, याच्या मागे कारण मीमांसा आहे, याच्या मागे गणित आहे, याच्या मागे ज्योतिषशास्त्र आहे. आपल्या संपूर्ण भारतामध्ये 2 प्रकारचे कालनिर्णय वापरले जातात. एक जे असतं ते आहे सौर कॅलेंडर किंवा सौर पंचांग आणि दुसरं जे आहे ते चांद्र पंचांग. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे पंचांग वापरले जातात. पश्चिम बंगाल, ओरिसा, नागालँड, आसाम, त्याचबरोबर खालचे केरळ, तमिळनाडू ही राज्य जी आहेत ही सगळे सौर पंचांग वापरतात. आणि मग मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक हे जे आहेत लोक हे सगळे चांद्र पंचांग वापरतात. जे सौर पंचांग वापरतात तिथे अधिक महिना नसतो. मात्र जे चांद्र पंचांग वापरतात तिथे अधिक महिना हा अनिवार्य असतो. त्याचं कारणही आहे. हे दोन्ही पंचांग जे आहे त्याच्यामध्ये कालनिर्णय जो केलेला आहे हा निर्णय त्या दोघेही ग्रहांच्या गतीवरती अवलंबून आहे. आणि साहजिकच सूर्याची गती जास्त असते. त्यामुळे सूर्य जिथून निघाला तिथे परत येण्यासाठी 365 दिवस घेतो, म्हणजे 1 वर्ष पूर्ण होते. आणि चंद्र जिथून निघाला तिथे परत येण्यासाठी 354 दिवस घेतो. म्हणजे ही तफावत असते 11 दिवसांची. एका वर्षात 11 दिवसांचा फरक पडतो दोघांच्या गतीमध्ये. आणि त्याचमुळे दर 3 वर्षांनी अधिक महिना येतो. का तर ही जी चंद्राची कमी असलेली 11 दिवसांची गती आहे ही 11 त्रिक 33 असे 33 दिवस हा अधिक महिना येऊन भरून काढला जाते. आणि म्हणून दर 3 वर्षांनी अधिक महिना येतो, हे त्याचं कारण आहे. हा जो अधिक महिना आहे जर कधी नीट विचार केला तर तो बरोबर 32 महिने 16 दिवस आणि 8 पळे, 1 पळ म्हणजे 24 मिनिटं अशा वेळेनंतरच येतो. हे इतकं कॅल्क्युलेशन आपल्या सनातन धर्मामध्ये करून ठेवलेलं आहे. या अधिक महिन्याला मनमास म्हणतात, दामोदर मास म्हणतात, खरं मास म्हणतात, पुरुषोत्तम मास म्हणतात, असे वेगवेगळे नाव आहेत. अधिक महिना ज्या महिन्यामध्ये येतो त्या महिन्याच्या अगोदर अधिक असं लावून त्याला उच्चारतात. जसं आता ज्येष्ठ महिन्यामध्ये येणार आहे तर अधिक ज्येष्ठ असं म्हणतात. आणि हा अधिक ज्येष्ठ संपला की खरा ज्येष्ठ म्हणजे नियमित येणारा ज्येष्ठ सुरू होतो, त्याला निज ज्येष्ठ असं म्हणतात. असा जो अधिक महिना आहे हा अधिक महिना 4 महिने सोडून इतर 8 महिन्यांमध्ये येतो. आणि ते जे 4 महिने आहेत ते म्हणजे मार्गशीर्ष, पौष, माघ आणि अश्विन असे ते 4 महिने आहेत. या 4 महिन्यांमध्ये अधिक मास न येण्याचं कारण पण सूर्याची गती आहे. कारण ह्या 4 महिन्यांमध्ये उर्वरित 8 महिन्यांपेक्षा जास्त वेगात सूर्याची गती असते. ते काय आपण ते पुढच्या भागामध्ये बघणारच आहोत. पण तो असा हा अधिक मास, हा अधिक मास जेव्हा आणला गेला किंवा तो समजला गेला, आपल्या कालनिर्णयामध्ये लागू केला गेला, त्यावेळेस त्याला निषिद्ध मानलं गेलं होतं. आणि हे निषिद्ध मानल्यानंतर ह्या अधिक मासाला वाटायला लागलं की अरे आपण काहीच कामाचे नाही आहोत, मग आपली निर्मिती कशाला झाली. आणि ज्या आपल्या काळामध्ये जर कधी कुठली शुभकार्य होत नसतील तर आपण काहीही कामाचे नाही आहोत. आणि म्हणून अक्षरशः त्या रागामुळे या अधिक मासाने ब्रह्मदेवाची तपश्चर्या सुरू केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. त्यावेळेस अधिक मासाने पहिला प्रश्न विचारला की हे प्रभू, माझी निर्मिती का केली. त्यावेळेस दिलेल्या ब्रह्मदेवांनी उत्तर असं आहे की त्यांनी सांगितलं की अरे बघ, हिरण्यकश्यपूने जेव्हा माझ्याकडे वरदान मागितलं तेव्हा त्याने वरदान मागताना असं मागितलं होतं की मला दिवसा नाही, रात्री नाही, घरात नाही, दारात नाही, शस्त्राने नाही, अस्त्राने नाही, मानवाने नाही, प्राण्याने नाही, आणि कुठल्याही ह्या 12 महिन्यात नाही, अशा वेळेसच माझा मृत्यू यायला पाहिजे.
मग बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या नरसिंह अवतारामध्ये सगळ्यांना माहिती आहेत, पण तू 12 महिने नको, म्हणून मग एक अधिक महिना हवा, म्हणून या अधिक महिन्याची सोय केलेली आहे. अशा वेळेस या अधिक महिन्याने दुसरा प्रश्न विचारला की हे प्रभू, मग माझं कामच काय? जर कधी मंगल कार्य होत नसतील, सण त्याच्यामध्ये येत नसतील, साजरे केल्या जात नसतील, तर माझी योजना का केली? त्यावेळेस ब्रह्मदेवाने सांगितलं की बघ, ही सृष्टीची निर्मिती आहे, तुझा निर्माण म्हणजे अशी निर्मिती असल्यामुळे मी ह्यात काही ढवळाढवळ करू शकत नाही. यापेक्षा तू शंकरांना शरण जा. तो साक्षात शंकरांकडे गेला तेव्हा शंकरांनी सांगितलं की बघ, माझं जे कार्य आहे ते सृष्टीचा लय करण्याचं आहे. मी ह्या सृष्टीच्या निर्मितीमध्ये काही ढवळाढवळ करत नाही, मला माझी तपश्चर्या करू दे. म्हणजे तिथेही त्याला दाद मिळाली नाही. शेवटी तो विष्णूंकडे गेला. विष्णूंना त्याच्या मनातली घालमेल लक्षात आली. तेव्हा विष्णूंनी सांगितलं की तू थांब, आता द्वापर युगापर्यंत थांब, आणि द्वापर युगात श्रीकृष्णांचा जन्म झाला की तू त्यांना शरण जा, कारण माझ्या अवतारांपैकी ते पूर्ण अवतार आहेत. श्रीकृष्णांना हा पुढे द्वापर युगामध्ये अधिक मास शरण गेला तेव्हा श्रीकृष्णांनी त्याला सांगितलं, काही काळजी करू नकोस, तुझी ही निर्मिती ही मी येणाऱ्या कलियुगामध्ये सामान्य माणसांसाठी अतिशय उपयुक्त अशी ठरवेल. सगळ्यात पहिलं म्हणजे तुझं मलमास हे जे नाव आहे हे सोडून तुझं पुरुषोत्तम मास असं नावाने ते तुला ओळखतील, हे पण मी तुला सांगतो. आणि दुसरं म्हणजे तुझ्या या पर्व काळामध्ये जे कोणी दानधर्म करतील, तीर्थाचं स्नान करतील, विष्णूचं पूजापाठ करतील, अशांना शतगुणित लाभ मिळतील असा मी आत्ताच आशीर्वाद देतो. आणि त्यामुळे हा जो निषिद्ध मानला गेलेला अधिक महिना आहे हा शुद्ध झाला. हा अधिक महिना जर कधी श्रावण, भाद्रपद आणि कार्तिक महिन्यामध्ये आला तर त्यावेळेस चातुर्मास असतो. त्या वर्षीचा चातुर्मास हा 5 महिन्यांचा असतो. म्हणजे नाव चातुर्मास असतं पण महिने असतात 5. असा हा अधिक मास. ह्या अधिक मासात येणाऱ्या एकादशा पण वेगळ्या असतात. आपल्याला माहिती आहे पूर्ण वर्षभरात 24 एकादशा येतात. प्रत्येक एकादशीला वेगवेगळं नाव आहे आणि त्याची कर्म सांगितलेली आहे. पण तो अधिक मासामध्ये ज्या 2 एकादशा येतात त्यांना कमला हेच नाव आहे, कमला एकादशी हेच नाव आहे. ह्या अधिक मासात येणाऱ्या चतुर्थी, अंगारिका आणि विनायकी या दोन्ही तशाच साजऱ्या केल्या जातात. पण तो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ह्या अधिक मासामध्ये सूर्याची संक्रांत नसते. कारण सूर्याचं भ्रमण आपल्याला माहिती आहे की वर्षभरात 12 राशीतून फिरतो. ते राशीतलं संक्रमण म्हणजे संक्रांत. प्रत्येक महिन्याला ती संक्रांत येते. पण तो अधिक महिन्यामध्ये सूर्य कुठल्याही राशीतून कुठल्याही राशीत जात नाही. चंद्राचाही तसंच असतं. चंद्र एका महिन्यात 27 नक्षत्रांमध्ये फिरतो. पण तो फिरतो, पण त्याला शास्त्रामध्ये असं म्हटलंय की ते अस्तित्वात नसल्यासारखे असतात 27 नक्षत्र अधिक महिन्यामध्ये. असं ह्या अधिक महिन्याचा भाग आहे. याची फळं आणि याच्याविषयीची इतर माहिती आपण दुसऱ्या भागामध्ये बघू. धन्यवाद.